कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीमधील जंतर मंतरमधील यशस्वी आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी कोर कमिटीची बैठकीसाठी भारतभरातून त्यांचे साथीदार कोर कमिटी मेंबर आले। त्यानंतर आज चौथा दिवस आहे। आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं जे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी त्यांचे दोन साथीदार कार्यपद्धतीवर नाराज होऊन या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले। त्यांची प्रकृती एकदम खराब झालेली, अगदी यांचा जर विचार केला तर साखरेची जी लेवल अगदी 43 आहे, वास्तविक 80च्या आसपास ती लेवल पाहिजे। त्यांना डॉक्टरने इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लावलेले। त्यांचं जर होड बघितलं तर ते अन्नच नाही, अगदी पाण्याचा सुद्धा जलसुद्धा त्याग केलेला असून त्यांची होड जर बघितले तर पूर्णपणे व्हाईट लेअर होटांना आलेला आहे। परंतु आंदोलनाला हटणार नाही, ते एकदम हट्टी स्वभावाचे दिसतात, कारण की आता त्यांनी दवाखान्यात जायला पाहिजे होतं। आणि यांचा जर विचार केला, यांचीसुद्धा बीपीचा लेवल ठीक आहे, पण साखरेची लेवल यांची पण 73 आहे। यांनासुद्धा डॉक्टरांनी इमर्जन्सी सांगितलेले। हे सध्या बोलण्याच्या परिस्थितीवर यांची तब्येत नसल्यामुळे आपल्याला आंदोलनाच्या स्थळी त्यांचे काही सहभागी आहे। दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं। तुमचं नाव काय व कुठून तुम्ही? माझं नाव महेश जाधव, मी छत्रपती संभाजीनगरचाच आहे। आपल्या शहरातला एक मुलगा अभिजित दिपके यांनी देशभरात जे आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनात आम्ही सहभागी झालो। छत्रपती संभाजीनगरमधनं आम्ही दिल्ली येथे गेलो होतो, की दिल्लीला गेलो असताना आम्ही तिथे प्रत्येक त्या मुवमेंटमध्ये सामील झालो। सर्वप्रथम मी माझ्या खांद्यावरती उचललं। त्या आंदोलनामध्ये तो जेव्हा गोंधळला होता, जेव्हा लोक त्याला सर्व म्हणजे तो जेव्हा परदेशातनं आला एअरपोर्टवरनं, नंतर जंतर मंतरवर आला, तो जेव्हा लोकांसोबत संभाषण करत होता, संभाषण झाल्यानंतर तो इकडं पळ तिकडं पळ करत होता, त्या टायमाला मी त्याला माझ्या खांद्यावरती उचललं की बाबा हा तुमचा युवा मुलगा आहे, हा तुम्हाला संभाषण करायला आला आहे, एवढ्या बाहेरच्या देशातनं तो आलेला आहे, की बाबा एक मूवमेंट त्यांनी तयार केली, कॉकरोच जनता पार्टीसारखी त्यांनी मूवमेंट तयार केली। त्यानंतर ते आंदोलन मोठ्या प्रमाणात पूर्ण शहरात तयार झालं, पूर्ण जिल्ह्यात तयार झालं, त्याच्यानंतर राज्यात तयार झालं। प्रत्येक ठिकाणी तो गेला, प्रत्येक ठिकाणी आमचं सहकार्य होतं। त्यानंतर जी मूवमेंट आज पूर्ण देशभरात ही एक लोक चळवळ होती, लोकांनी निर्माण केलेली चळवळ होती, तर ती चळवळ सक्सेस झाली। धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला, कारण की 20 विद्यार्थ्यांचा आत्महत्या केलेला हा विषय खूप मोठा विषय होता ना। लहान 22 विद्यार्थ्यांचा आत्महत्या ही खूप मोठी घटना होती एक प्रकारे, तर त्यांनी पण त्यांचा राजीनामा दिलेला आहे। पण त्यानंतर जी टीम तयार झाली, ज्या जंतर मंतरमध्ये जी लोक चळवळीतले जे लोक जनता पूर्ण देशातनं देशभरातनं जे लोक आले होते, हे विद्यार्थी असो की अनेक विद्यार्थी तिथे चळवळीत आले होते, सामील झाले होते, वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या धर्माचे लोक तिथे होते, तर हे आंदोलन यशस्वी झालं। पण त्यानंतर जेव्हा तो इकडे संभाजीनगरला आला तेव्हाही आम्ही त्याला भेटलो। त्यानंतर हे काही विद्यार्थी अहमदनगरवरनं का अहमदाबाद गुजरातवरनं आले। मी त्यांना भेटलो कारण की तो बिझी होता, त्यांची टीम मीटिंग काहीतरी चालू होती वरती। मी त्यात एवढा पार्टिसिपेट केला नाही, की बाबा ते करतायत चांगली गोष्ट आहे, की एक सरकार विरुद्ध बोलणारी एक टीम आहे, काहीतरी एक लोकांना जी चळवळ पाहिजे होती, दबाव गट ते तयार करतायत, मान्य आहे मला, चांगली गोष्ट आहे। पण हे जे मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, की त्यांची एक अशी भूमिका आहे की बाबा आम्हाला पण त्याच्यात सामील केलं पाहिजे, की आम्ही पण तिथे होतो त्या आंदोलनात, ते एवढ्या मोठ्या आंदोलनात आमचा पण सहभाग आहे, आम्हाला सोबत घेऊन तुम्ही एक टीम तयार करा। आमची एक म्हणणं आहे की बाबा आपण सगळे मिळून एक देशात चांगली चळवळ अजून मोठी तयार करू। अजून काही गोष्टी जर भारतात घडत आहेत तर त्याच्या विरोधात आम्ही बोलायला तयार आहोत, आम्ही काम करायला तयार आहोत। पण अभिजितने काय केलं की त्याचे जे मित्रपरिवार आहेत, जे त्याच्यासोबत काम केलेले दिल्लीमध्ये, त्याच्या ज्या फ्रेंड सर्कलमधले लोक त्यांनी घेतले, कारण की त्याचे ते जवळचे लोक होते म्हणून, विश्वासू लोक होते म्हणून त्यांनी त्याला घेतलं। पण ह्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला पण त्यात सामील करा तुम्ही, आमची पण तिथं खारीचा वाटा आहे। आम्ही आमचे 40 दिवस 45 दिवस जे घातले, आमचे स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून पूर्ण भारतातनं लोक तिथं जमले होते। असं नाही की फक्त दिल्लीतलेच लोक होते किंवा एका शहरातनं होते, पूर्ण भारतातनं लोक आले होते तिथं। तर आता त्यांच्यावर आरोप होता, आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं का 2 दिवसापासून बऱ्याचशा चॅनलला बाईट त्यांच्या येत आहे, काही म्हणता हे RSSची किंवा भाजपनी पाठवलेले लोक आहे वगैरे, असा पण आरोप त्यांच्यावर होतो। मी तेच बघून आलो यांना भेटायला, काय आहे की हे विद्यार्थी वस्तुस्थिती काय आहे नेमकी ते पण आपण गुजरातवरनं आले तिथे, ह्यांना एक तर म्हणजे अभिजितने भेटलं पाहिजे होतं, बोललं पाहिजे होतं की बाबा तुम्ही सामील होतात, ओके आपण चर्चा करू, अजून मोठं आपल्याला संघटना उभा करायची आहे, वेगवेगळ्या गोष्टी आपण बोलूयात। पण त्यांनी वेळ दिला नाही। मी पण गेलो होतो त्याला भेटायला, पण तो कसं सध्या आता म्हणजे तो खूप मोठा माणूस झाला आहे आज, म्हणजे तो सर्वसामान्य माणसासारखा राहिलेला नाही आता, जसा तो पहिले होता। सर्वसामान्य घरातनं तो निर्माण झालेला लीडर होता एक,
पण आता तो सर्वसामान्य झालेला नाही, त्याचा एक फेज बनलेला आहे. ते हे फेजचं आंदोलन नव्हतं, हे लोकांचं आंदोलन होतं, लोक चळवळ होती. असं यांचं म्हणणं आहे सर्वांचं की बाबा आम्हाला पण सामील करा, आम्हाला पण लढायचं आहे, आम्हाला पण आमच्या भूमिका करायच्यात, भविष्यात आम्हाला काम करायचं आहे तुमच्यासोबत, तर आम्हाला पण सोबत घ्या, अशी त्यांची भूमिका आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा जे चालू आलं आहे, नेहमीच चालू आलं आहे की बाबा सोबतच्याच लोकांना माणसं मोठे करतात, तर तसं नाही झालं पाहिजे की बाबा ज्यांना म्हणजे लागलं आहे, जे 20 जुलैला जे लाठीचार्ज झाला, याच्यामुळं पण पूर्ण देशामध्ये खूप वेगळा मेसेज म्हणजे जातोय. कारण की एवढं एक यशस्वी आंदोलन झाल्यानंतर आत्तापर्यंत आंदोलनं खूप झाले, पण सरकारला आंदोलनाची आत्तापर्यंत कधीच दखल पाहिजे तेवढी सरकारने घेतलं नाही. तुम्ही काही पण करा, पण सरकारला कधी काही कशाने काही फरक पडला नाही. पण हे आंदोलन असं आंदोलनानंतर काहीतरी आउटपुट झालं, असं आंदोलन हे झालं. परंतु एवढं मोठं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आंदोलन कुठंतरी खराब पण आता होतंय असं वाटतंय का तुम्हाला? खराब नाही, वेगळा मेसेज आज या टीमचा जातोय कॉक्रोच जनता पार्टी किंवा अभिजित दिपकेचं एक प्रकारचं नाव पण यामुळे खराब होतंय. नाही, खराब नाही होणार. ही लोक चळवळ आहे, हे पण न्याय मागतायत की बाबा आम्हाला पण पाहिजे, बाबा अकाउंटेबिलिटी पाहिजे, आम्हाला पण डेमोक्रेटिक पद्धतीने तुम्ही स्थापना करा, व्यवस्थित सगळ्यांना घ्या, सगळ्यांना बोलून पूर्ण टीम तयार करा. कोणाचा प्रभाव जास्त आहे, कोण किती प्रकारे कशा पद्धतीने मदत करू शकतं, काय करू शकते, सगळ्यांचे विचार घ्या. कारण की ही लोक चळवळ आहे. लोक चळवळ तयार व्हायला एक खूप मोठा कालावधी जात असतो. आज देशाच्या एवढ्या मोठ्या लेवलला एवढी मोठी एक कॉक्रोच जनता पार्टी तयार झालेली आहे, तर ही एक चांगली गोष्ट आहे. पण असं करणं चुकीचं आहे की या विद्यार्थ्यांना डावलून चुकीचं. 4 दिवस झाले विद्यार्थी इथं बसलेले आहेत. मी 4 दिवसापासून येतोय, यांना भेटतोय, कारण की हे पण शेवटी त्या प्रोटेस्टमध्ये होते. त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि अभिजितने आलं पाहिजे. मी त्याला आज भेटायला जाणार आहे. मी 6 वाजता त्याचा वेळ घेतलेला आहे की बाबा मी त्याला भेटणार आणि त्याला बोलणार की बाबा एक 5-10 मिनटं येऊन थोडं समजून जरी तू सांगितलं, व्यवस्थित बोलला, तर हे उपोषण सोडतील ना. असं तू डायरेक्ट म्हणशील की ही BJPची टीम आहे किंवा ही या पार्टीची टीम आहे. अरे सगळ्या पक्षाचे लोक तिथं आले होते, कारण की विद्यार्थ्याचं आंदोलन. प्रेस कॉन्फरन्स ज्यावेळेस झाली तर पत्रकारांनी अभिजित दिपकेंना पण एक प्रश्न केला की ते जे 2 जण जे तुमच्याला विरोधात बोलताय वगैरे, तर म्हणजे त्यांना तुम्ही टीममध्ये घेतलं नाही. तर अभिजित दिपकेने त्यांना उद्देशून वेगळंच बोललं की तुम्ही येता का टीममध्ये. म्हणजे अभिजित दिपकेनी यांच्यावर काहीतरी विशेष काहीतरी वाच्यता केली पाहिजे का, असं नाही असं किंवा तरी जनतेसमोर मांडलं पाहिजे नेमकं काय आहे. जनतेला आज एक चेहरा भेटलेला आहे की जो सर्वसामान्य लोकांचा, विद्यार्थ्यांचा आवाज उचलणारा नेता आहे. तर एका नेत्याचं काम असतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे, प्रत्येकाची मागणी काय आहे, प्रत्येकाचं म्हणणं काय, हे ऐकून घेणं एक लीडरचं काम असतं. जर त्याला भविष्यामध्ये लीडर बनायचं असेल, मोठा लीडर बनायचा असेल, तर त्याचं काम आहे इथं येऊन या विद्यार्थ्यांना बोलवणं. इथं वेगवेगळे आंदोलन चालू आहेत. इथं विद्यार्थी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करतायत. वेगवेगळे विषय आहेत. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज जे युवक तयार झालेले आहेत, या लोक चळवळीतनं अनेक विद्यार्थी रस्त्यावरती आलेले आहेत. कारण की एक युवकांमध्ये एक आग तयार झालेली आहे आणि ही आग विझली नाही पाहिजे. ही आग आम्ही तयार करण्यासाठी आम्ही इथनं संभाजीनगरवरनं त्याला सपोर्ट करण्यासाठी यासाठी गेलो होतो की विद्यार्थी. तुम्ही पण गेले होते का? स्वतः गेलो होतो त्या आंदोलनामध्ये. त्यानंतर मी तिकडून आल्यानंतर त्याला प्रत्यक्षात भेटलो, पण घरी पण भेटलो मी त्याच्या. त्यानंतर क्रांती चौकात मी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले, वेगवेगळ्या संघटनांसोबत आंदोलन केले. त्यानंतर पण मी त्याला भेटलो. पण त्याच्यानंतर जेव्हा तो दिल्लीवरनं आला तेव्हा एकदाच भेट झाली माझी. त्याच्यानंतर हे जेव्हा मुलं होते तिथं तेव्हा मी पण होतो, त्यांची जेव्हा टीम मीटिंग चालू होती त्या टायमाला. पण त्याला वेळ नाही आहे आज, म्हणजे तो बिझी झाला होता त्या टायमाला. पण आता त्याला वेळ आहे, तर त्यांनी भेटलं पाहिजे, आलं पाहिजे. जास्त दूर नाही आहे इथून, वाळूच एक. काल जर आपण जर काही बाईट बघितली असेल तर त्या दादांनी काही आरोप पण केले का केजरीवालनी जसं केलं, केजरीवाल सारखंच अभिजित दिपके पण करत आहे. केजरीवालनी काय केलं काय नाही हे महत्त्वाचं नाही आहे. आज एक युवा वर्ग तयार झालेला आहे. केजरीवाल हा एक मोठा म्हणजे एक वयस्कर माणूस आहे, 40-50 वर्षाचा तो माणूस आहे. हे सगळं युवा आहे. युवा आज जो तयार झालेला आहे, माझ्यासारखा युवा. मी इलेक्शन लढलो, मी स्वतः नॅशनल काँग्रेस पार्टीकडनं इलेक्शन लढलो, मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे. तर सर्व विद्यार्थीसाठी हे आंदोलन तयार झालं होतं, जे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. तर हे विद्यार्थ्यांचंच आंदोलन राहावं, ह्याला कुठला म्हणजे डाग नाही लागावं आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ही संघटना नेहमी पुढे यावं, एवढीच माझी इच्छा आहे. मी बऱ्याच वेळापासून तुम्हाला बघतोय. आता यांच्यासंग तुमचं काही बोलणं झालं काय? आता हे नेमकं उपोषण सोडवायच्या परिस्थितीत आहे का? नेमकं काय आहे? मी बोललो त्यांना की उपोषण सोडा, असं करू नका. अमरण उपोषण करायचं असेल तर देशासाठी करा, एखाद्या मोठ्या मुद्द्याला धरून तुम्ही उपोषण करा. पण त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा हा पण खूप मोठा मुद्दा आहे. जर एवढ्या मोठ्या लेवलला ही जर कॉक्रोच जनता पार्टी जर तयार होत असेल भारतामध्ये, तर यामध्ये सर्वसामान्य घरातलेच लोक आले पाहिजे, जे या लढाईमध्ये होते.
तर त्यांना तुम्ही स्थान द्या ना. तुमच्या सोबतच्या मित्रांना स्थान देऊ नका, याला काही अर्थ नाही. मला असं वाटतं की तेच लोक पुढे येतील, तेच पक्षाचे लोक येतील, एकाच पक्षाचे लोक येतील. त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे आम आदमी पार्टीचे लोक आहेत, तर त्यांनी त्याचे जे जुने मित्र आहेत आम आदमी पार्टीत काम करत असताना त्यांनी त्यालाच घेतलं सोबत. तर माझं असं म्हणणं आहे की सर्व लोकांना त्यांनी घेतलं पाहिजे, सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेतलं पाहिजे, प्रत्येकाचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि पुढं भारताला एक विकसित देश कसं करता येईल, कारण युवकांच्याच हातात देश आहे. जेवढा युवा आज संघटित होईल, सर्व समाजाचा युवा आज या कॉक्रोच जनता देशाची पार्टीच्या ताकद आहे. झालं. देशाची ताकद आहे मेन म्हणजे. आणि एक युवा तयार झालेला आहे ना, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जातीचा, कुणी जातपात बघितली नाही यामध्ये आणि सर्व लोकांना. समाजाचे लोक याच्यात एकत्र आलेत. तर हे मला कुठंतरी चांगलं वाटलं आणि युवकांसाठी मी नेहमी आवाज उचलत असतो आणि मी त्या आंदोलनातही गेलो. नाव काय आणि माझं नाव महेश प्रकाश जाधव, मी राहायला छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे.